नमस्कार. आजचा विषय, तो रोज 14 तास काम करायचा तरी त्याचा मित्र पुढे कसा गेला. रात्रीचे 11:30 वाजले होते. ऑफिसमध्ये फक्त दोन दिवे चालू होते. एक अमोलच्या केबिन मध्ये आणि एक सुरक्षा रक्षकाच्या टेबलावर. अमोल अजूनही लॅपटॉप समोर बसला होता. इनबॉक्स भरलेला, व्हॉट्सअप मेसेजेस, ग्राहकांचे फोन, पुरवठादारांचे प्रश्न, कर्मचाऱ्यांच्या समस्या. तो थकला होता, पण स्वतःवर खुशही होता. कारण त्याच्या मते तो खूप मेहनत करत होता. खूप. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची भेट त्याच्या जुन्या मित्राशी झाली, रोहित. दोघांनी एकाच वर्षी व्यवसाय सुरू केला होता. पण आज रोहितची कंपनी 3 पट मोठी होती. त्याच्याकडे जास्त कर्मचारी होते, जास्त ग्राहक होते आणि आश्चर्य म्हणजे तो अमोलपेक्षा कमी तास काम करत होता. हे अमोलला कधीच समजत नव्हतं. शेवटी त्याने विचारलंच, यार, मी रोज 14 तास काम करतो, तू 8-9 तास. मग तू माझ्यापेक्षा पुढे कसा. रोहित हसला, उत्तर दिलं नाही. त्याने फक्त एक प्रश्न विचारला, काल रात्री 11 वाजता तू काय करत होतास. अमोल अभिमानाने म्हणाला, ईमेल्स क्लिअर करत होतो. आणि तू. रोहित शांतपणे म्हणाला, मी पुढच्या 6 महिन्याच्या वाढीचा प्लान करत होतो. अमोल काही क्षण गप्प बसला. रोहित पुढे म्हणाला, समस्या तुझ्या मेहनतीत नाही, समस्या तुझ्या लक्षात आहे. तू दिवसभर व्यवसायात काम करतोस, मी व्यवसायावर काम करतो. हे वाक्य अमोलच्या डोक्यात अडकलं. त्या रात्री तो ऑफिसमध्ये परत आला. नेहमीप्रमाणे इनबॉक्स उघडला. पण अचानक त्याने लॅपटॉप बंद केला. एक कोरा कागद घेतला आणि लिहिलं, माझ्या व्यवसायाला पुढच्या वर्षी कुठे पोहोचवायचं आहे. कदाचित महिन्यानंतर पहिल्यांदाच तो प्रतिक्रिया देत नव्हता. तो विचार करत होता. पुढच्या काही आठवड्यात त्याने काही मोठे बदल केले. प्रत्येक गोष्ट स्वतः करणं बंद केलं. काही कामं सोपवली, काही प्रक्रिया तयार केल्या, काही मीटिंग्स बंद केल्या आणि रोज सकाळी फक्त 3 प्रश्न विचारू लागला. आज व्यवसाय वाढवणारी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती. मी काय सोपवू शकतो. मी कोणत्या गोष्टीवर वेळ वाया घालवत आहे. 1 वर्ष गेलं, जादू झाली नाही, पण काहीतरी वेगळं झालं. कंपनी वाढली, नफा वाढला, टीम मजबूत झाली आणि सर्वात महत्वाचं, अमोल पहिल्यांदाच व्यस्त नव्हता. तो प्रभावी झाला होता. कारण त्याला शेवटी एक गोष्ट समजली होती, वेळ कमी नव्हता, त्याचा वापर चुकीचा होता. आपल्या सगळ्यांचं आयुष्यही असंच असतं. आपल्याकडे वेळ कमी नसतो, आपण तो कुठे गुंतवतो हा खरा प्रश्न असतो. काही लोक वेळ खर्च करतात, काही लोक वेळ गुंतवतात आणि वर्षानुवर्षांनी दोघांचे परिणाम पूर्णपणे वेगळे दिसतात. म्हणून आज रात्री झोपण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी वेळ खर्च केला की गुंतवला. कारण वेळ परत मिळत नाही, पण योग्य ठिकाणी गुंतवलेली वेळ आयुष्यभर परतावा देते. उद्यापासून
फक्त 3 गोष्टी करा. दिवसातील सर्वात महत्वाची 3 कामे लिहा. सकाळचा पहिला तास प्रतिक्रियांना नव्हे तर विचारांना द्या. प्रत्येक कामापूर्वी विचारा, हे मला व्यस्त ठेवणार आहे की पुढे नेणार आहे. धन्यवाद.